हां, समोर लक्ष द्या सर्वांना. नमस्कार. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करतोय आणि त्या तयारीतला दुसरा चॅप्टर, पहिलं प्रकरण आपलं संपलंय संख्यावरील क्रिया, आणि दुसरं प्रकरण आपण घेतोय ते प्रकरण आहे कोणतं, तर चिन्हांचे नियम. चिन्हांचे नियम हे प्रकरण शिकायचे आपल्याला आज. ओके, व्यवस्थित काळजीपूर्वक जे नियम सांगतोय ते ऐकायचे आणि ते फॉलो करायचेत आपल्याला. ठीक आहे, तर चिन्हांचे नियम या प्रकरण आपल्याला स्टार्ट करायचे. प्रकरण क्रमांक 2. ओके, चिन्हांचे काय, चिन्हांचे नियम. आता काय आहेत चिन्हांचे नियम ते आपण पाहूया. चिन्हांचा जो नियम आहे त्या नियमामध्ये पुढं लक्ष द्या. पहिला जो नियम आहे चिन्हांचा, तर तो आहे, समोर पहा, सर्वांचं लक्ष समोर आहे. नियम क्रमांक 1. चिन्हांचे 4 रूल आहेत. कोणते ते सांगतो. मायनस इंटू, इंटू म्हणजे मल्टिप्लाय बाय, मायनस इज इक्वल टू काय होतं, प्लस होतं. त्याच्यानंतर प्लस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल टू प्लसच होतं. मायनस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल टू मायनस, आणि प्लस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू मायनस. असे 4 चिन्हांचे हे नियम आहेत. 4 नियम. ओके, 4 रूल आहेत. आता माझ्या भाषेत नीट ऐका. हे चिन्हांचे नियम कसे ओळखायचे. 2 संख्यांना सारखे चिन्ह असले तर काय होते, बेरीज. कळलं. 2 संख्यांना मायनस मायनस सारखे चिन्ह आहेत, बेरीज करा. प्लस प्लस हे दोन्ही सारखे चिन्ह आहेत, बेरीज. मायनस प्लस वजाबाकी, प्लस मायनस वजाबाकीचं चिन्ह. समजलं. म्हणजेच सारखे चिन्ह असतील तर बेरीज करायची, भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. झाला रूल. याच्यामध्ये आपल्याला 3 नियम बघायचे आहेत. पहिला जो नियम आहे तो बेरीज आणि वजाबाकी ह्या 2 क्रियाचे चिन्ह असल्यावर कसे वापरायचं ते पाहिजे. तर नियम क्रमांक 1 मध्ये हे समजतंय तुम्हाला काय म्हणलं मी ते. पुढं लक्ष द्या. पहा, समान चिन्ह असतील तर बेरीज करा, भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा. ओके, नियम क्रमांक पहिला आपण लिहून घेऊया. पहा, नियम काय पहिला. आता नियम पहिला काय आहे, पुढं लक्ष द्या. नियम पहिला हा कशात फॉलो करतात, तर नियम पहिला जो आहे तो फक्त बेरीज आणि वजाबाकीमध्ये यूज करतात. बेरीज ऑब्लिक काय, वजाबाकी. हे 2च जर चिन्ह असतील तर हा नियम फॉलो करायचा. उदाहरणार्थ कशा पद्धतीनं म्हणतोय मी, बेरीज आणि वजाबाकी हे 2च जर चिन्ह असतील तर कसं वापरायचं ते सांगतो. बेरीज आणि वजाबाकीमध्ये कसं वापरायचे चिन्हांचे नियम, ते 4 जे नियम आहेत ते कसे वापरायचे ते आपल्याला पाहिजे. तर पहिला नियम जो वापरायचा आहे, पहा काय नियम आहे. 2 संख्यांना समान, समानचा समानार्थी शब्द कोणता, समान म्हणजे सारखे. लक्षात आलं. 2 संख्यांना सारखे चिन्ह असतील. ओके, तर 2 संख्यांना सारखे चिन्ह असतील तर बेरीज करावी. तर काय करावी, बेरीज करावी. 2 संख्यांना सारखे म्हणजे समान चिन्ह असतील तर बेरीज करा. ओके, पुढं नीट हाच नियम आहे, कंटिन्यू करू. सारखे चिन्ह असतील तर बेरीज करावी, व त्या 2 संख्यांना, व त्या 2 काय संख्यांना, नीट लक्ष द्या, भिन्न. भिन्नचा अर्थ काय होतो, भिन्न म्हणजे वेगवेगळे. लक्षात आलं, वेगवेगळे चिन्ह असतील 2 संख्यांना. ओके, भिन्न म्हणजेच वेगवेगळे चिन्ह असतील तर काय करायची, असतील तर वजाबाकी करावी. काय करावी, वजाबाकी करावी. समजलं. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट खाली लिहिला आहे मी. याच्यामुळं नियम कुठं कसे वापरायचे हे समजतं. पहिला नियम काय, 2 संख्यांना समान म्हणजेच सारखे चिन्ह असतील तर काय करायची, भिन्न म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील तर काय करायची, कळलं. सारखे चिन्ह असतील तर, भिन्न चिन्ह असतील तर, समान चिन्ह असतील तर, भिन्न चिन्ह असतील तर. डोक्यात फिट झालं. 2 संख्याला सारखे चिन्ह असले तर बेरीज, भिन्न चिन्ह असले म्हणजेच वेगवेगळे चिन्ह असले तर वजाबाकीची क्रिया करायची. आणि बेरीज आणि वजाबाकीची क्रिया करून झाल्यावर उत्तर जे लिहिलंय ना, तर नीट ऐका. आता पहा, प्रश्नात इथं महत्त्वाचा पॉईंट लिहितोय मी.
ओके, एकदम महत्त्वाचा पॉईंट लिहितो, नीट ऐका. प्रश्नात दिसतंय सगळ्याला? प्रश्नात नीट ऐका. मोठ्या संख्येच्या आधी, प्रश्नात मोठ्या संख्येच्या आधी वजा म्हणजे मायनस, वजा म्हणजे काय, हे असं चिन्ह, वजा चिन्ह असेल. मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह असेल तरच उत्तराला कोणतं चिन्ह द्यावं? वजा चिन्ह द्यावे. ओके, नीट ऐका आता काय म्हणलो आहे ते. सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे. एवढा जर तुम्हाला समजला तर पहिला नियम तुम्हाला कळला म्हणून समजायचा. नियम पहिला आहे, दोन संख्याला सारखे चिन्ह असतील तर बेरजेची क्रिया करा. दोन संख्यांना भिन्न म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकीची क्रिया करा. प्रश्नामध्ये जर मोठ्या संख्येच्या आधी, काय म्हणतोय, प्रश्नात मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह असलं तरच उत्तरात वजा घ्यायचं. प्रश्न नीट लक्षात आलाय? प्रश्नात जर मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह असेल तरच उत्तरात वजा घ्यायचं, नाही तर घ्यायचं हां. आता याचा अर्थ कळला सगळ्याचा? एखादा शब्द नाही. आता आपण उदाहरण बघूया. पहा उदाहरण काय, समोर लक्ष द्या. उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण काय ते नीट समजून घ्या. उदाहरण क्रमांक 1 पहिलं. आता मला सांगा, -8 -4 सारखे चिन्ह आहेत. इथं बी गुलाबजामू, इकडं बी गुलाबजामू, दोन्हीकडं गुलाबजामू. आलं लक्षात? हां, का असं आहे, इथं रसगुल्ला दिला आणि इथं गुलाबजामू नाही ना, दोन्हीकडं सेमच आहेत, गुलाबजामूच आहेत दोन्ही वाट्यात. आलं लक्षात? इथं मायनस आहे, इथं मायनस, दोन्हीकडं समान चिन्ह आहेत, सारखे दिसतात ना तुम्हाला? सारखे नसते. कुणाला जर इकडं प्लस आणि इकडं मायनस दिसत असेल तर चष्मा लावून घ्या. कळलं का? हां, तुमच्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. सारखेत ना? हां, दोन्हीकडे सारखे चिन्ह असल्यावर काय करायची? गुड, हेच कळणं गरजेचं. दोन्हीकडे सारखे चिन्ह आहे, बेरीज करा. काय पोरं ज्यांना बघितलं नाही वजाबाकी करते. का बरं? वजाबाकीचं चिन्ह काय आहे आपलं. आता इथून पुढं तसं नाही, आधी बघायचं दोन्हीला सारखे चिन्ह आहे ना, मग काय करायची? हां, मग 8 आणि 4 किती झालं? आपला नियम वापरला ह्याच्यात. आता हे वापरा, पिवळ्या अक्षरात लिहिलं. प्रश्नात मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह असलं की उत्तरात वजा घ्यायचं. समजलं? म्हणून उत्तर आलं -. कळलंय आता? नियम डोक्यात फिट झाला? फिट. हां, ओके. दुसरं गणित -12 + 9 सांगा, बेरीज करणार का वजाबाकी? काय न बघितलं, बेरजेच चिन्ह करा, बेरीज नाही जमत. कळलं? नियम काय सांगतो आपल्याला? भिन्न म्हणजेच वेगवेगळे चिन्ह आहेत. एककड गुलाबजामू, दुसरीकडे रसगुल्ला. ओके, असं वेगवेगळं दिलं आहे ना, मग भिन्न म्हणजे वेगवेगळे चिन्ह आहेत. मग वेगवेगळे चिन्ह असल्या वजाबाकी करायची. मग 12तून 9 गेले, गुड, आणि 12तून 9 गेले 3 झालं. मग काय सांगितलं आहे? गणिताचं उत्तर झालं का? नाही. हां, पिवळ्या अक्षरात लिहिलेलं महत्त्वाचा पॉईंट, व्हेरी इम्पॉर्टंट. हां, महत्त्वाची गोष्ट काय? प्रश्नात, इकडे लक्ष द्या, प्रश्नात मोठ्या संख्या कोणती? 9 का 12? मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह असलं तर उत्तरात काय घ्यायचं? समजलं? हे तुमचा नियम डोक्यात गेला. आधी डोक्यात घ्या, डोक्यात. वहीवर लिहून आधी उपयोग नाही. आधी कुठं जायला पाहिजे? हां, तरच वहीवर लिहिता येतं. आता जे मी शिकवताना वहीवर लिहितात ना, त्यांच्या डोक्यात काहीच जात नाही. त्याच्यामुळं मी शिकवताना फक्त लक्ष समोर पाहिजे. पहा, समोर लक्ष द्या. हां, तिसरा नियम, तिसरं एक्झाम्पल घेतो मी. पुढं लक्ष द्या. -8, ओके, -5 दोन्हीकडं सारखे चिन्ह आहे. ओके, सारखे चिन्ह असल्यावर काय करतात? हे आपल्याला पटलं. सारखे चिन्ह असले की 8 आणि 5. आता इथं नुसतं 13 उत्तर नाही, कारण मोठ्या संख्येच्या आधी मायनस आलं आहे म्हणून उत्तरात. डू अंडरस्टँड? चौथं एक्झाम्पल पुढं लक्ष द्या. चौथं एक्झाम्पल दिलं आहे -8 + 19. ओके, आता बेरीज करायची का वजाबाकी? वजाबाकी. का बरं? भिन्न चिन्ह आहेत. मग भिन्न चिन्ह म्हणजे वेगवेगळे चिन्ह आहेत. वेगवेगळे चिन्ह असल्यावर वजाबाकी. वेगवेगळे चिन्ह असल्यावर
वेगवेगळे चिन्ह असल्यावर घोरके दिसायले का दिसायले हा वेगवेगळे चिन्ह असल्यावर 19 मधून 8 गेले खाली किती राहिले आता इथं मायनस द्यायचं का नाही द्यायचं वाय कारण मोठ्या संख्येच्या आधी वजा आलंय का मोठ्या संख्येच्या आधी वजा नाही तर उत्तरात वजा नाही मोठ्या संख्येच्या आधी वजा चिन्ह आलं उत्तरात वजा घ्यायचं काय घ्यायचं वजा घ्यायचं उभं आहे काय घ्यायचं हां उभं आहे ओके समोर लक्ष द्या 5वं गणित पहा 5वं एक्झाम्पल ह्याचं उत्तर तू सांगशील आता उभं आहे हां पहा -6 -12 सांगा काय करणार यस गुड बेरीज त्याला कळलं सगळ्याला कळलं ओके का 12तून 12 आणि 6 किती झाले बेरीज केली आता उत्तर आलं का बरं नाही आलं हां मायनस राहिलं मायनस कुठलं देतात मोठ्या संख्येच्या आधी मायनस आलं की उत्तरात काय घ्यायचं म्हणून आपलं उत्तर आलं -18 डू अंडरस्टँड समजलंय सगळ्याला नेक्स्ट टॉपिककडे जायचं दुसरा नियम शिकू ठीक आहे 6वं गणित बघा 6वं पहा -6 ओके +9 बेरीज करायची का वजाबाकी सांगा वेगवेगळे चिन्ह आहेत वजाबाकी मग 9तून 6 गेले ओके हां 3 प्लस देऊ का मायनस काहीच नाही द्यायचं कारण मोठ्या संख्येच्या आधी वजा आलं तरच उत्तरात वजा घ्यायचं तरच कळलं ना मोठ्या संख्येच्या आधी वजा आलं तरच घ्यायचं कळलं नाही तर घ्यायचं हां आलं लक्षात हां मनानच कारभार करायचा तरच घ्यायचं नाही तर घ्यायचं नाही नियम पहिला कळला एनी डाऊट कोणाला काही प्रॉब्लेम आहे नियम डोक्यात फिट झाला इथं गेला पाहिजे इथं आता माझी हां चला नेक्स्ट ओके ते बरं डायलॉग पाठ आहे तुम्हाला आता नियम किती जण पाठ करतात बघतो मी डायलॉग लय पाठ आहे आता माझी आता पुन्हा जर नाही पाठ झालं तर माझी सटकत हां मग ही जर सटकली तुमचा कार्यक्रम असं पुढं लक्ष द्या नियम क्रमांक कितवा नियम आहे नियम क्रमांक 2 नीट ऐका क्रमांक किती 2 हा वापरतात गुणाकार आणि भागाकारात लय सोपा आहे गुणाकार ऑब्लिक भागाकार काय पोरं ग्रॅज्युएशन झालं 12वी मॅथ शिकते ओके ग्रॅज्युएशन झालं तरी त्यांना कळत नाही मायनस प्लस काय करायचं हो ना यार त्याच्यामुळं आताच शिकून घ्या नाही तर पुन्हा हसतेन आता कसं तुम्ही हसलास तसं तुम्हाला बी पोरं हसतेन त्याच्यामुळं आताच शिकायचं ओके नियम क्रमांक 2 गुणाकार आणि भागाकारात वापरतात आता नीट ऐका 2 संख्या दिल्यात आणि 2 संख्याच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह जर दिलं तर काय करायचं 2 संख्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह जर दिलं तर काय करायचा गुणाकार आणि भागाकाराचं चिन्ह जर असेल 2 संख्यांमध्ये तर काय करायचा भागाकार करायचा आलं लक्षात गुणाकाराचं चिन्ह असेल तर गुणाकार करा भागाकाराचं चिन्ह असेल बरोबर हां गाढव पुढं जर असलं तर तुम्ही म्हणता का घोडा येते नाही गाढवच म्हणणार ना तसा खेळ गुणाकार असेल तर भागाकार असेल तर आलं लक्षात गुणाकाराचं चिन्ह असेल गुणाकार करा भागाकाराचं चिन्ह असेल भागाकार करा पण महत्त्वाची गोष्ट काय प्रश्नात दोन्हीपैकी एका संख्येला जर मायनस चिन्ह असलं तरच उत्तरात मायनस घ्यायचं काय सांगतोय मी दोन्हीपैकी एका संख्येला मायनस चिन्ह असलं तरच उत्तरात मायनस घ्यायचं इथं लहान मोठं काही बोललो का तुम्हाला मी बेरीज वजाबाकीत नियम काय सांगतंय मोठ्या संख्येच्या आधी वजा असलं तरच उत्तरात वजा घ्यायचं गुणाकार भागाकारात तसं नाही लहान असू नाही तर मोठे असू आपल्याला काय घेणं देणं नाही नियम काय सांगते की लक्षात घ्या दोन्हीपैकी एका संख्येला मायनस असलं की उत्तरात काय द्यायचं बस हे नियम डोक्यात झाला फिट हां आता लिहून देतो पुढं लक्ष द्या पहा इथं काय सांगतोय 2 संख्यांमध्ये नीट पहा 2 संख्यांमध्ये गुणाकाराचे चिन्ह असेल गुणाकाराचे चिन्ह असेल तर काय करावा तर गुणाकार करावा
ओके, गुणाकाराचं चिन्ह असेल तर काय करायचा? गुणाकार. आलं लक्षात? व भागाकाराचे ओके डिव्हिजन कळतंय ना? चिन्ह असेल तर भागाकार करावा. पण इथंच संपत नाही नियम पुढं लाल अक्षर डेंजर झोन खरा इथे. ओके, प्रश्नात काय सांगतोय? प्रश्नात दोन्हीपैकी एका संख्येला वजा म्हणजे मायनस. ओके, वजा चिन्ह असेल दोन्हीपैकी एका संख्येला वजा चिन्ह असेल. ओके, तरच उत्तराला वजा चिन्ह द्यावे. कळलं? नियम दुसरा नीट आहे का? पहा, गुणाकाराचं चिन्ह असेल दोन संख्येच्या मध्ये गुणाकार, भागाकाराचं चिन्ह असेल प्रश्नात दोन्हीपैकी एका संख्येला वजा असलं की उत्तरात काय घ्यायचं? नियम डोक्यात आला? याच्यावरचे उदाहरण पहा. उदाहरण क्रमांक 1 पहिलं उदाहरण. ओके, समोर लक्ष द्या. -8 गुणिले 6 इज इक्वल टू कोणतं चिन्ह आहे? दोघाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह. ह्याच्यात गुणाकाराचं चिन्ह असलं की आधी काय करायचा? 8 सख. ओके, झाला. गुणाकाराचं चिन्ह होतं, गुणाकार केलं. लाल अक्षरात लिहिलंय प्रश्नात दोन्हीपैकी एकाला वजा असलं की उत्तरात मग ह्या दोन्हीपैकी एकालाच वजा आहे, मग उत्तरात काय आलं? दुसरा नियम नीट आहे का? -5 गुणिले -9. चला काय करणार? दोन्ही संख्या दोन्हीच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? दोन्हीच्या मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर काय करायचा? 9 ओके, उत्तर फक्त काय येत आहे? 45. का बरं? नियम सांगतो फक्त दोन्हीपैकी एकाला वजा असेल तरच उत्तरात वजा चिन्ह द्या. दोन्हीपैकी एकाला जर मायनस असेल तरच उत्तरात काय द्यायचं? आता इथं दोन्हीला वजा आलंय, मग उत्तरात द्यायचं का? आपला रिकामा डोका चालवायचा. आपल्या डोक्यात जेवढं भरलंय तेवढंच चालवायचं, रिकामं चालवायचं नाही. आपल्याला सांगितलंय दोन्हीपैकी एकाला वजा असेल तर वजा द्या. दोन्हीपैकी एकाला वजा होतं, दिलं. इथं दोन्हीला वजा द्यायचं आणि काही नसल्यावर बी द्यायचं नाही. उदाहरणार्थ तिसरं एक्झाम्पल पुढं लक्ष द्या. 4 गुणिले 6 सायचोक किती? आता इथं द्यायचं का? आता इथं कसं देणार? इथं नाहीत. तर त्याच्यानंतर चौथं उदाहरण मायनस किती दिलंय तुम्हाला? 6 गुणिले -8. कोणती क्रिया करणार? गुणाकाराचं चिन्ह दिसलं गुणाकार. 6 8 48. ओके, 48. हेच गणित परत झालं, फक्त उलटं झालं. चल जाऊ द्या. इथं येऊ 7 गुणिले -4. हां चला, 7 चोक वजा देणार का? का बरं? एका संख्येला वजा आहे म्हणून. दोन्हीला वजा असलं तरी द्यायचं नाही, नसलं तरी द्यायचं नाही. फक्त दोन्हीपैकी कुठल्या बी एका संख्येला जर वजा चिन्ह असलं इथं तरच उत्तरात वजा घ्यायचं. नियम कळला? चला, गुणाकारात हाच रूल. तसाच भागाकारामध्ये तोच रूल आहे. 5वं गणित भागाकारामध्ये. पुढं लक्ष द्या. भागाकार. मग इथं भागाकार करताना इथं लिहिलं -96. काही जण हे चिन्ह पहिल्यांदा बघायले. इकडे लक्ष द्या. हे भागाकाराचं चिन्ह आहे. कोणतं आहे? भागाकाराचं. 96 -96 भागिले किती दिलंय? 12. मग 12ने कुणाला भागायचं असतं? 96. मग 12ने 96ला भागलं. 12 8 इथं किती आलं मग? 8. पण उत्तर संपलं नाही. भागाकारात नियम काय सांगतो? भागाकाराचे चिन्ह असेल तर भागाकार करावा. दोन्हीपैकी एका संख्येला वजा असेल तरच उत्तरात वजा चिन्ह द्या. मग या दोन्हीपैकी एकाला वजा आहे, मग उत्तरात काय घेतलं? वजा. आलं का लक्षात? 6वं गणित भागाकाराचं आहे. ओके, 70 भागिले -14. उत्तर येईन सांगा. 14ने कितीला भागायचं आहे? 70ला.
14 पंचे, पण नुसतं 5 नाही तर मायनस किती? का बरं? कारण एका संख्येला वजा आहे, मोठ्या नाही म्हणायचं, मोठी संख्या बेरीज वजा बाकी दोन्हीपैकी एका संख्येला वजा असलं तर उत्तरात वजा. 7वं गणित पुढं लक्ष द्या. इथं दिलं काय दिलंय? इथं समजा उत्तर असं दिलंय 72 मायनस 72 भागिले -8. आता काय करणार? कोणती क्रिया आहे? भागाकाराची. 8 कुणाला भाग द्यायचा आहे? 72. 8 9 9 हे उत्तर आलं तुमचं. ह्याला वजा देणार का? का बरं नाही देणार? दोन्ही फक्त एकाला वजा असेल तरच द्यायचं असतं. इथं दोन्हीला वजा आलं म्हणून द्यायचं. समजलं? 8वं एक्झाम्पल, 8वं पुढं लक्ष द्या, तुमच्यासाठी घेतोय. ओके पहा काय घेतोय? 42 भागिले 6. सांगा. 6 न 42ला भागलं. 6 1 6 67. उत्तर किती आलं? वजा वगैरे द्यायचं का? नाही द्यायचं. का नाही द्यायचं? लक्षात आले का तुमच्या? कारण गुणाकार आणि भागाकार कारामध्ये एका संख्येला वजा असेल तरच उत्तरात वजा देतात, नाही तर देत. नियम समजलाय? हे होतं चिन्हांचे नियम प्रकरण. कळलं? आता या चिन्हांचे दोन्ही नियम तुम्हाला समजलेत ना? ओके ठीक आहे. उद्या आपण काय करूया? दोन्ही नियम तुम्हाला समजलेत. ओके व्यवस्थित समजलेत? व्यवस्थित समजलेत ना? चालतंय. समजलेत म्हणल्यावर काय अडचण नाही. आपण पुढच्या गणिताकडे वळूया. पुढे लक्ष द्या. नेक्स्ट आता काही उदाहरणं सोडून देतो, तुम्ही मला सांगायचे. ओके मिक्स उदाहरणं देतो. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दोन्हीचे बी गणित एकत्र मिक्स करून. ओके तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. आलं का लक्षात? त्यासाठी ओके लिहू नको रे, लिहू नको. वहीवर लिहिण्यापेक्षा मी शिकवायलो ते डोक्यात घे. वहीवर लय खरडीला आजपर्यंत तुम्ही काय डोक्यात नाही घुसलं. आता मी जे शिकवायलो त्याच्याकडे लक्ष द्या फक्त. समजलं का? हां चला पहिलं काय एक्झाम्पल सोडवतोय मी. लक्षात आलं आहे? पुढं लक्ष द्या. अशा पद्धतीचे तुम्हाला गणितं दिलेत मी. पहा ओके. पहा 8 एक्झाम्पल आहेत. व्यवस्थितरित्या सोडवायचे आहेत आपल्याला. मिक्स दिलेत. पहिलं याच्यात कोणती क्रिया करणार? याच्यात कोणती क्रिया करणार? वजाबाकी. याच्यात कोणती? याच्यात इथं भागाकारात चिन्ह भागाकार. याच्यात दोन्हीमध्ये गुणाकारात चिन्ह. याच्यात भिन्न चिन्ह आहेत. भिन्न. मग काय करणार? इथं समजलं? अशा पद्धतीने. हां आता इथं पहा दोन संख्येच्या मध्ये भागाकार चिन्ह भागाकार. 24 न 96ला भागायचं. 24 चोक. उत्तर इथं संपत नाही. दोन्हीपैकी एकाला वजा असेल तर उत्तरात म्हणून -4 आलं आपलं उत्तर. आता इथं वजाबाकी करायची का? जिथं कोणता चिन्ह नसतं तिथं प्लसचं चिन्ह असतं. मग प्लसचं चिन्ह इथंही म्हणल्यावर प्लस मायनस मायनस होईल. 70 मधून 25 गेले 45. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे या दोन्हीत. यस आता इथं वजाबाकी व्हायची. 25 मधून 70 नाही पण 70 मधून 25 जाते. उत्तर आलं 45. परत 70 मधून 25 गेल्या 44. पण मोठ्या संख्येच्या आधीचं चिन्ह द्यावं लागतं. बेरीज वजाबाकीचे चिन्ह जिथं आहेत तिथं मोठ्या संख्येच्या आधी जे चिन्ह आहे
वजा चिन्ह आलं तरच उत्तरात वजा घ्यायचं. मग मोठ्या संख्येच्या आधी इथं वजा आलं, इथं उत्तरात वजा. इथं मोठ्या संख्येच्या आधी चिन्ह नव्हतं, इथं आपण घेतलं नाही. भागाकार 16 सत्ते 12 दर्श 7 आलं. -7 येईन का +7? मायनस. का बरं? दोन्हीपैकी एका संख्येला मायनस असेल तर उत्तरात मायनस. लक्ष द्या. 9 8 72. दोन्हीपैकी एका संख्येला मायनस असेल तर उत्तरात मायनस. ए बाई इकडे लक्ष देतो. फोकसच नाही अजिबात. आलीच तसं इकडं बघायचं. हां मी शिकवायला पहा. दोन्हीपैकी गुणाकाराचं चिन्ह आहे तर काय करणार? गुणाकार. 85 मायनस द्यायचं का? का बरं? दोन्ही संख्येला मायनस आहे. गुणाकार आणि भागाकाराचा नियम आपल्याला सांगतो दोन्हीपैकी एकाला मायनस असेल तरच उत्तरात मायनस घ्या. कळलं? इथं दोन्हीला मायनस आहे, घ्यायचं नाही. आता इथं प्लस मायनस 24मधून 11 गेले. ओके पहा वजाबाकी होईन भिन्न चिन्ह असल्यामुळं. मग इथं राहिले 13, परंतु कसे? मायनस. का बरं मायनस? कारण बेरीज वजाबाकीमध्ये मोठ्या संख्येच्या आधी वजा असेल तर उत्तरात वजा घेतात. आता इथं भागाकाराचं पहा. 7 8 इथं मायनस घ्यायचं का? समजलं? असं काय प्रॉब्लेम? चला 9वं एक्झाम्पल बघा. 9वं एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतोय. पुढं लक्ष द्या. 9 नंबरचं एक्झाम्पल. ओके -24 + 17 बेरीज करणार का वजाबाकी? 24मधून 17 मायनस केले, किती राहिले? 24मधून 17 मायनस केले 7. इथं +7 का -7? कारण मोठ्या संख्येच्या आधी वजा आहे, मग उत्तरात वजा घेतला. आलं का लक्षात? 10वं एक्झाम्पल. पुढं लक्ष द्या. 10वं मायनस. पहा मायनस काय लिहिलं आहे तुम्हाला? -13 प्लस किती दिलं आहे? पहा प्लस दिलं आहे 31. ओके अशा पद्धतीनं बेरीज करणार का वजाबाकी? वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी. मग 31मधून 13 गेले, खाली किती राहिले? 18. ओके हां पहा 18 राहिले. मग चिन्ह प्लस का मायनस? हां कुठलंच चिन्ह द्यायची गरज नाही, कारण बेरीज वजाबाकीचा नियम सांगतो मोठ्या संख्येच्या आधी वजा आलं तरच उत्तरात वजा घ्या. इथं वजा आलं नाही. त्याच्यानंतर 11वं एक्झाम्पल. पुढं लक्ष द्या. तुम्हाला असं दिलं आहे -17 -11 उत्तर किती येईल? बेरीज करणार का वजाबाकी? ओके बेरीज करणार का वजाबाकी? 17 आणि 11 28. चिन्ह कोणतं देणार? मायनस. का बरं? मोठ्या संख्येच्या आधी वजा आहे, मग उत्तरात काय घेतलं? वजा. आलं का लक्षात? उत्तरात वजा घेतलं. ठीक आहे. हां पुढं लक्ष द्या. 12वं एक्झाम्पल. हां पहा 5 × -8 अशा पद्धतीनं दिलं. मग काय करणार? गुणाकार. 85 दोन्हीपैकी एकाला मायनस असेल तर उत्तरात. 13वं एक्झाम्पल. हां -7 × 9. हां -9. कोणती क्रिया करणार? गुणाकाराची. 9 सती प्लस का मायनस? काहीच चिन्ह द्यायची गरज. गुणाकार आणि भागाकार सांगतो. जर दोन्हीपैकी एका संख्येला वजा असेल तरच उत्तरात वजा घ्या. 14वं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. पुढं लक्ष द्या. 96 भागिले -12. ओके पुढं लक्ष द्या. दोन्हीपैकी एकाला मायनस असेल तर उत्तरात मायनस. क्रिया कोणती करणार? 12नं 96ला भागलं. ओके 12 8 चिन्ह कोणतं घेणार? त्याच्यानंतर 15वं एक्झाम्पल. पुढं लक्ष द्या. हां काय दिलं आहे तुम्हाला? 80. ओके भागिले इथं दिलं -80 भागिले 16. काय करणार? 16नं भाग दिला 80ला. भागाकाराची क्रिया आहे म्हणून 16नं 80ला भाग दिला. 16 पंचे उत्तर काय येईल? मायनस. का बरं? दोन्हीपैकी एका संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून. आलं लक्षात? आणि 16वं एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतोय. पुढं लक्ष द्या. इथं दिलं समजा मी -56 भागिले -8. 8नं 56ला भाग दिला. 8 7 उत्तर किती आलं? 7. काय प्रॉब्लेम? कळलं का तुम्हाला? सगळ्याला लक्षात आले चिन्हाचे नियम?
उदाहरणं सोडू शकता? ठीक आहे, चला लिहून घ्या. धन्यवाद. लक्षात घ्या की हे दुसरं उदाहरण होतं. उद्या परत चिन्हाच्या नियमावरलं एक लेक्चर होईल. आलं लक्षात? तर सर्वांनी छान अभ्यास करून यायचे. दोन्ही नियम तुम्हाला कळले असतील. तिसरा नियम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ओके. आणि जे मुलं मला ऑनलाईन बघतायत यूट्यूबला, ओके, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तुम्हाला जर होमवर्क हवा असेल तर माझा जो नंबर आहे त्या नंबरवरती काय करायचं, कॉल करायचा. ओके. आणि कॉल करून काय करायचं, नंबर जो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. पहा, नंबर आहे माझा, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं. डेलीचं तुम्हाला काय होईल त्याच्यावरती होमवर्क मिळेल. डेली जे व्हिडिओ पडतायत त्याचे होमवर्क तुम्हाला मिळून जातील. नंबर आहे पहा 9763983303. ओके. पहा, शिवाज्ञा नवोदय क्लासेस माजलगाव. ओके. या ठिकाणाहून तुम्हाला हे सगळे होमवर्क दिला जाईल. जे विद्यार्थ्याला इथं येणं शक्य नाही अशा विद्यार्थ्याला घर बसल्या रोजच्या रोज व्हिडिओ मिळत आहेत. त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचा जो होमवर्क आहे तो व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला पाठवण्यात येईल. तर ज्यांना जे कोणी नवोदयचा घर बसल्या अभ्यास करतात त्यांना या नंबरवरती काय करा, व्हॉट्सअप करा. ओके. आणि होमवर्क डेलीचा मिळवा. एवढं बोलतो. आणि व्हिडिओ शिकवलेला आवडत असेल, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आणि रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ पडलेलं नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर सबस्क्राईब करा. आणि लईच जर वाटत असेल माझ्यासोबत आणखी 4 जणांचं चांगलं व्हावं तर शेअर करा, है ना. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. चल.